आंब्याच्या फोडीला मीठ आणि हळद लावून ठेवायचं, म्हणजे फोड जी आहे ती कडक राहते. 10 ग्रॅम कलमी, जिरं आणि सोप घेतलं आहे 50 ग्रॅम, ते बारीक करून घ्यायचं आहे. कच्चंच भाजायचं नाही अजिबात. मोहरीची डाळ घेतलेली आहे इथे अर्धा किलो, ती छान अशी खमंग भाजून घ्यायची. करपायची नाही, मंद आचेवर भाजून घ्यायची. सगळं एका पातेल्यामध्ये बारीक केलेलं टाकायचं. मोहरीसुद्धा टाकून घ्यायची. हिंग टाकायचा चवीनुसार आणि आपले मसाल्याचं पॅकेट टाकून द्यायचं. आणि याच्यामध्ये टाकायचं आपल्याला भेलीचा गूळ आणि गायछाप नमक. लोणच्यामध्ये गायछाप नमकच वापरायचं, दुसरं कुठलंच नमक वापरायचं नाही. आणि भेलीचा गूळ असतो असा छान, ते टाकायचं. फल्ली तेल गरम करून घ्यायचं, छान कडकडीत तापून गॅस बंद करायचा. त्याच्यामध्ये टाकायचं आपल्या लवंग, मिरी आणि लसूण. गार होऊ द्यायचं तेल, नंतरच मसाल्यामध्ये टाकायचं. मसाला छान मिक्स करायचं सगळे काही जिन्नस. तेल गरम असताना मसाल्यामध्ये अजिबात टाकायचं नाही, नाहीतर लोणचं जे आहे ते खराब होऊ शकतं गरमीने. आणि कोमट झाल्यानंतर सगळे मसाले मिक्स केले की आपल्या आंब्याच्या फोडी ज्या आहेत त्या टाकायच्या आणि असं छान झाकून ठेवायचं रात्रभर. त्याला छान असा रस्सा सुटतो आणि भरून ठेवायचं.